नमस्कार. आज फ्रॅक्शन ह्या टॉपिकवर कशाप्रकारे एक्झाम्पल्स पडताय स्पर्धा परीक्षांना ते आपण बघणार आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला त्यांनी बेरीज करायला लावलेली आणि जो मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे ते अशा प्रकारे. ह्या एक्झाम्पल्समध्ये एक महत्त्वपूर्ण बघा, सगळ्यांचा अंश एकच आहे आणि खाली जे मल्टिप्लिकेशन आहे ते कंटिन्युअस दिलेलं आहे. म्हणजे 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5. ज्यावेळी तुमचा जो अंश 1 राहणार आहे आणि असं खाली कंटिन्युअस मल्टिप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे, त्यावेळी तुमचा जो शेवटचा जो नंबर दिसतो ना तुम्हाला, शेवटचा फ्रॅक्शन काय 1/4 × 5. तर त्या टायमाला तुमचा जो सेकंड लास्ट नंबर आहे 4 तो वरती लिहायचा आहे आणि खाली जो तुमचा लास्ट नंबर आहे तो लिहायचा आहे 4/5. आणि हेच या पूर्ण मल्टिप्लिकेशनचं उत्तर असणार आहे. पूर्ण ही जी बेरीज आहे याचं उत्तर 4/5 असणार आहे. त्याचप्रमाणे इकडे पण बघू आपण, तसंच आहे बघा, सगळ्यांचा अंश एकच आहे आणि सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन कंटिन्युअस आहे. म्हणजे 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5. मग आपण परत शेवटला जायचं आहे. मग शेवटला काय दिसतं 29 गुणिले 30. मग तुमचा जो पहिला नंबर आहे काय 29 आहे आणि खालचा नंबर किती 30. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आपण दुसऱ्या मेथडनं सोडवायला गेलो तर ते काहीशा खूप अवघड जाईल. त्यामुळं ही अत्यंत सोपी पद्धत आहे. पुढे बघा, आता इथं सगळ्यांचा अंश एकच आहे, परंतु इथं महत्त्वपूर्ण म्हणजे ह्या जो मल्टिप्लिकेशन आहे डिनॉमिनेटरचं ते कंटिन्युअस नाही. म्हणजे 1 गुणिले 3, 3 गुणिले 5, म्हणजे तिथं जो फरक आहे तो 2चा आहे. इथं प्रत्येक वेळी फरक मागच्या एक्झाम्पल्समध्ये 1चा होता. 2 आणि 1मध्ये 1चा फरक, 2 आणि 3मध्ये 1चा फरक, 3 आणि 4मध्ये 1चा फरक. परंतु इथं 1 आणि 3मध्ये 2चा फरक, 3 आणि 5मध्ये 2चा फरक, 5 आणि 7मध्ये 2चा फरक. ठीक आहे. मग अशा टायमाला काय करायचं? तर दुसरं महत्त्वाचं, अशा टायमाला जो तुमचा फर्स्ट नंबर आहे, फर्स्ट नंबर म्हणजे तो काय करायचा 1 तुमचा फर्स्ट नंबर किती 1 मायनस 1 तुमचा लास्ट नंबर किती लास्ट 31. मग आता यांची आपल्याला वजाबाकी करायची. आता यांची वजाबाकी कशी करायची? तर सोपंच सोपं. इकडे 31 आहे तर इकडे 31 आली पाहिजे. तुमचा छेद समान करायला हवा. याला 31 न गुणू आणि याला पण कशानं गुणावं लागणार 31 न. मग 31 × 31 भागिले 31 मायनस 1 भागिले 31. पाया समान लिहून घ्या आणि 31तून 1 गेला किती असणार आहे 30. 31तून 1 गेला किती असणार आहे 30. ठीक आहे. परंतु एक आपल्या लक्षात आलं होतं की इथे फरक 1चा नाही आहे, तिथं फरक 2चा आहे. दोन्ही प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे, म्हणून या पूर्ण संख्येला 1/2ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग 1/2ने मल्टिप्लाय केल्यावर काय उत्तर येणार आहे 1530 म्हणजे 15/31 हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, ज्या टायमाला 2चा फरक राहील ना, ज्या टायमाला डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2चा फरक राहील त्या टायमाला तुम्हाला मल्टिप्लाय करताना 1/2 करायचं आहे. 3चा फरक असला तर 1/3 करायचं आहे. 4चा फरक असला तर 1/4 शेवट मल्टिप्लाय करायचं आहे. पुढं आता बघा, इथं पण तुम्हाला दिसतंय कंटिन्युअस आहे का मल्टिप्लिकेशन? नाही. म्हणजे 1 गुणिले 2, 2 गुणिले 3 असं आहे का? नाही. तर आता इथं सुरुवातीला काय 1 आहे. मग 1 भागिले सुरुवातीचा नंबर किती 1 मायनस 1 भागिले शेवटचा नंबर किती 45. किती 45. मग इथं पण तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन याची वजाबाकी करायची. मग खाली 1 आहे त्याला आपण 45 मल्टिप्लाय करू, छेद समान होऊन जाईल. वरती 45 मल्टिप्लाय करायचं. मग 45 × 45, 45 × 45 मायनस 1/45. याचं उत्तर येणार आहे 44/45 वजाबाकी केल्यानंतर. पण आता आपण एक बघितलं, जे आलेला आन्सर आहे 44/45.
पण जो आपला जो फरक आहे 2 नंबरमधला, खाली मल्टिप्लिकेशनमध्ये कितीचा फरक आहे? 4चा. मग 4चा फरक आहे ना, तर याला 1/4 न मल्टिप्लाय करायचं. मग तुम्ही याला 1/4 न जर मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4. म्हणजे उत्तर किती येणार? 11/45. मग ह्या पूर्ण प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 11/45. सर अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे. बघा पुढे आता सेम हे पण तसंच असणार आहे की इथं 1 नंबरला कोणता नंबर आहे? 1 आहे. 1/1 मायनस शेवटचा नंबर किती? 16. म्हणजे 1/, किती घ्यायचं आहे? 16. आता याचं तुम्हाला माहीत असणार आहे, इकडेही 16 न मल्टिप्लाय करा, इकडेही 16 न मल्टिप्लाय करा. 16 - 1 डिवायडेड बाय 16. 16तून 1 गेला 15/16. 15/16 उत्तर आलेलं आहे आपलं. परंतु आता तुम्हाला माहिती आहे ह्या डिनॉमिनेटरमध्ये कितीचा फरक आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कितीचा फरक आहे? 1 आणि 4मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. म्हणून याला 1/3 न आपण मल्टिप्लाय करू. 1/3 न मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 3 एक 3, 3 5 15. मग 5 एक 5, 5/16. मग तुमचं उत्तर काय असणार आहे? 5/16 असणार आहे. या पूर्ण प्रश्नाचं उत्तर येणार आहे 5/16. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल्स पण सोडवायचे. तुम्ही हे एक्झाम्पल्स सोडवू शकता प्रॅक्टिससाठी आणि फ्रॅक्शन्समध्ये असेच एक्झाम्पल्स पडतात बऱ्यापैकी. तर आपण एक दुसरं घेऊ एक्झाम्पल. हे बघा आता हे पण एक्झाम्पल्स याची बेरीज करायची. पण तुमचं एक लक्षात आलं की इथं की 1/15 म्हणजेच 3 गुणिले 5 असं लिहू शकतो आपण याला. प्लस 1/35 म्हणजे काय? 5 गुणिले 7 प्लस 1/63 म्हणजे काय? 7 गुणिले 9. बरोबर. असं आपण पुढे जाता जाता असं लिहू शकतो 143. आता 143 म्हणजे किती? 11 गुणिले 13. 11 गुणिले 13. ठीक आहे. आपण आता ते तयार केलं एक्झाम्पल. मग आता तुम्ही बघा इथं पण सुरुवातीला आपण 1/ किती घेणार आहे? 3 मायनस आणि इकडे शेवटची संख्या किती? 1/13. आता इथं जर आपण बघितलं यांची जर बेरीज करायची वजाबाकी करायची म्हणलं तर 3 आणि 13 यांचा लसाव येणार आहे 39. 3 आणि 13चा लसाव किती येणार आहे? 39. मग आपण काय करणार आहे? याला 13 मल्टिप्लाय करू आणि वरती पण 13 मल्टिप्लाय करू. इकडं 3 मल्टिप्लाय करू, इकडे 3 मल्टिप्लाय करू. का केलं? कारण की आपल्याला खाली 39 आणायचं आहे, कारण दोघांचा लसाव 39 आहे. मग आपण काय केलं? इथं आलं आपलं उत्तर 13 - 39 वरती 13 एक 13, 13 एक 13 मायनस वरती किती परत? 3 एक 3, 3 एक 3 आणि खाली 13 - 39. मग बघा पायासमान 39 लिहून घ्या. 13तून 3 गेले किती रे? 10. 10/39 याचं उत्तर आहे. बघा मगच हे एक्झाम्पल्स त्या एक्झाम्पल सारखंच आहे. फक्त आपल्याला काय करायचं होतं की आपल्याला फोड समजणं गरजेचं आहे की इथं 15 आले म्हणजे काय? 3 5 15, 35 म्हणजे 5 7 35. बरोबर नाही? आता 10/39 आलेलं आहे. परंतु आता आपल्या लक्षात आलं की इथं फरक किती फ्रॅक्शनमध्ये प्रत्येक 2चा. 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे. मग आपल्याला एक कळणार याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं. 1/2 न जर याला मल्टिप्लाय केलं तर उत्तर येणार आहे 5/39. कारण की बे एक बे, बे पंचे 10. बघा अशा प्रकारे फ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स असतील आणि याच्या पुढं ते जात नाही. प्रत्येक एक्झाम जर बघितली तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तर असेच एक्झाम्पल्स असतात आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.